नमस्कार, तुमचं सर्वांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आता इलेक्शन आलं आहे. तुमचं वोटर आय डी कार्ड मतदान कार्ड हरवलं असेल किंवा तुम्हाला सापडत नसेल किंवा ते खराब झालं असेल तर नवीन कसं काढायचं ह्या प्रकारचं वोटर आय डी कार्ड मी तुम्हाला आजच्या वेळेस सांगणार आहे. तर बघा, त्यासाठी तुम्हाला voter.eci.gov.in असं ह्या वेबसाईटवर मला यायचं आहे किंवा गुगलला सर्च करा voter.eci. तर ही पहिली वेबसाईट आहे तुम्हाला ओपन करायची आहे. voter.eci.gov.in ही वेबसाईट ओपन करायची. बघा, तुमचा जर मोबाईल नंबर लिंक असेल तर डायरेक्ट तुम्ही ई पिक डाउनलोड करून तुम्ही ई पिक म्हणजे आपलं मतदान कार्ड डाउनलोड करू शकता. नसेल तर बघा खाली ऑप्शन येतं फॉर्म नंबर 8, म्हणजे तुम्हाला पहिले तुमचा मोबाईल नंबर लिंक करायचा याला, त्यानंतर तुम्ही तुमचं जे मतदान कार्ड डाउनलोड करू शकता. तर बघा, आता तुम्ही कोणाकडून बनवून घेतला असेल तर तुम्ही तुमचा मोबाईल नंबर लिंक नसेल, त्यांचा मोबाईल नंबर हा लिंक असेल किंवा तुमचा याला मोबाईल नंबर लिंक नसेल तर यासाठी बघा आता हा फॉर्म नंबर 8 आहे बघा, यावर तुम्हाला क्लिक करायचं. आता पहिले तुम्हाला अकाउंट क्रिएट करायचं आहे. इथे तुमचा एपिक नंबर टाका. तर आपण टाकून बघा एपिक नंबर, तुमचं जे कार्ड नंबर असतो मतदान कार्डचा वरच्या साईडला तो तुम्हाला इथे टाकायचा आहे. बघा, पहिलं आपण यावर अकाउंट क्रिएट करतो वेबसाईटवर स्टार्टिंगला, त्यानंतर तुम्ही जी पुढची प्रोसेस ती करू शकता. तर बघा, आता आपण एपिक नंबर हा टाकून घेऊया माझा. तर आपण तो टाकून घेऊया आणि त्यानंतर जो खालचा कॅप्चा आहे बघा ZN6RPX तो तुम्हाला टाकायचा. बघा, एपिक नंबर म्हणजे काय, तुमचं जो मतदान कार्ड नंबरच्या वरच्या साईडला असतो. जुनं मतदान कार्ड असेल तर त्या वरच्या साईडला असतं किंवा नवीन असेल तरी तुम्हाला तिथून दिसून जाईल एपिक नंबर नावाने. तर बघा, आता कॅप्चा टाकून घेऊ आपण आणि रिक्वेस्ट OTP तुम्हाला क्लिक करायचं. बघा, तुमचं फक्त अकाउंट क्रिएट करतो आपण वेबसाईटवर, हे लक्षात घ्या तुम्ही. तर आता मी रिक्वेस्ट OTPवर क्लिक करतोय. तर आता तुम्हाला तुम्ही मोबाईल नंबर टाकला ना तो त्यावर OTP येईल तुमच्या किंवा एपिक नंबरला मोबाईल नंबर लिंक असेल. तर बघा, आता माझा अकाउंट नाही दाखवते तर मी मोबाईल नंबर टाकतोय. आता तर बघा, एपिक नंबरने होतच नाही, तर तुम्ही मोबाईल नंबर टाका तुमचा जो तुम्हाला लिंक करायचा आहे. तर आता मी मोबाईल नंबर टाकतोय आणि हा कॅपचा टाकून पुन्हा कंटिन्यू बटनावर क्लिक करतोय. तर बघा, ऑलरेडी मी अकाउंट बनवून ठेवलं आहे. तर बघा, माझं ऑलरेडी अकाउंट दाखवते. तर अशा प्रकारे तुम्हाला अकाउंट बनवायचं आहे. तुम्ही मोबाईल नंबर टाका. एपिक नंबरनी तुमचं आता अकाउंट ओपन नाही होणार वेबसाईटवरचं, तर कारण तुमचं लिंक नाही. तर आता तुम्ही मोबाईल नंबर टाका. पुन्हा आपण सेम प्रोसेस करू. तर मी लॉग इन करतो आहे, म्हणजे आता मी माझं ऑलरेडी अकाउंट दाखवत येतो. आता मी मोबाईल नंबर टाकून घेतो माझा. तर आपण टाकून घेऊया मोबाईल नंबर आणि त्यानंतर जो खालचा कॅप्चा आहे तो तुम्हाला टाकायचा आहे. तर आपण कॅप्चा टाकून घेऊया. कॅप्चा टाकल्यानंतर बघा, तुम्हाला रिक्वेस्ट OTPवर क्लिक करायचं आहे. तर बघा, हे फक्त ह्या वेबसाईटच्या अकाउंटसाठी आहे. तुम्हाला नवीन तुम्ही जर असं तुम्हाला अकाउंट बनवावं लागणार आहे. तर बघा, आता OTP गेला माझ्या फोन नंबरला, जो मला मी तुम्हाला लिंक करायला म्हणजे तो लिंक केला आहे तो वाला, तो OTP टाकून घ्या आता. तर मला OTP आलेला आहे, तुम्ही तो टाकून घेतो आता. तो OTP टाकून व्हेरीफाय आणि लॉग इन बटनावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. तर बघा, आता तुम्ही व्हेरीफाय लॉग इन बटनावर क्लिक केलं तर तुम्हाला बघा आता असे दिसतं. तुम्ही स्वतःचं करता का दुसऱ्याचं करता. तर आता मी सेल्फचं करतो. मी सेल्फ करून सबमिट बटनावर क्लिक करतो आहे. तर बघा, आता सेल्फवर क्लिक केलं आणि खाली एपिक नंबरमध्ये जो मतदान कार्ड नंबर तुम्हाला टाकायचा आहे. तर आता तो टाकून घ्या आपण. तुमचा जो मतदान कार्डच्या वरच्या साईडला असतो किंवा तिथे दिलेला असतो नंबर तुमचा, तो तुम्हाला टाकून घ्यायचा. तर मी दाखवतो स्क्रीनशॉट, हा नंबर असतो एपिक नंबर. तर त्यानंतर एपिक नंबर टाका आणि आता सबमिट बटनावर क्लिक करा. तर आता तुम्हाला एपिक नंबर टाकायचा आहे कारण तुमचं अकाउंट बनलेलं आहे आणि आता तुम्ही स्वतःचं ओपन करताय जे अकाउंट आहे. तर बघा, आता इथं माझं नाव आलं आहे, स्टेट आलं आहे, माझा जो पार्ट नंबर आला, शेअर नंबर आला, पूर्ण डिटेल हा माझा आलेला आहे. तर त्यावर क्लिक करण्याच्या बघा तुम्हाला 4 ऑप्शन दिसतात. त्यावर 2 नंबरचा ऑप्शन मला क्लिक करायचं कारण मला फक्त डिटेल चेंज करायचं, मला मोबाईल नंबर हा चेंज करायचा. तर बघा, 2 नंबरवर क्लिक केलं आणि ओके बटनावर क्लिक केलं. तर बघा, आता माझ्या सगळ्या डिटेल इथं आल्यात. तर मी आता खाली घेतो आहे. तुम्ही पण खालच्या साईडला यायचं आणि इथे खाली बघा तुम्हाला ऑप्शन दिसतोय. तुम्हाला यात काय चेंजेस करायचे बघा. इथे मला नेम, जेंडर, डेट. तर मला आता माझा मोबाईल नंबर चेंज करायचा. ह्या मोबाईल नंबरच्या बॉक्सवर मी क्लिक करतो आहे. तर बघा, आता खाली जो मोबाईल नंबर तुम्हाला लिंक करायचा आहे आणि लक्षात घ्या हा मोबाईल नंबर तुमच्या आधार कार्डला लिंक पाहिजे. तर मोबाईल नंबर टाकून घ्या, तरच तुमचं आणि आधार कार्ड आणि मतदान कार्ड नाव सेम पाहिजे, तर तो मोबाईल नंबर तुमचा चेंज होईल. तर बघा, आता मी नेक्स्ट केलं. नेक्स्ट केल्यानंतर तुम्हाला प्लेस टाकायचं आहे तुमचं. तर प्लेस टाका. प्लेस टाकल्यानंतर तुम्हाला परत नेक्स्ट बटनावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. तर बघा, आता मी प्लेस टाकल्यानंतर नेक्स्ट बटनावर मी क्लिक करतो. तर नेक्स्ट बटनावर क्लिक केलं बघा, खाली तुम्हाला ऑप्शन येतो आहे कॅप्चा टाकायचा. तर कॅप्चा टाकून इथं बघा तुमचा जो मोबाईल नंबर तुम्ही दिला आहे तो दिसतोय खाली सेंड OTPच्या खाली. तर त्यावर तुमचा मोबाईल नंबर OTP आणि तो आधार कार्डला हा लिंक पाहिजे, लक्षात घ्या पहिली गोष्ट. तर आता आपण प्रिव्ह्यू आणि सबमिट बटनावर क्लिक करायचे. तर बघा, तुम्ही मोबाईल नंबर चेंजची रिक्वेस्ट टाकलेली आहे. तर आता असा फॉर्म येतो आणि त्यानंतर खाली येतो फॉर्मच्या आणि इथे खाली ऑप्शन असतं बघा ई साईन अँड सबमिट. तर ई साईन आणि यस किंवा बटनावर क्लिक करा. तर एक 2-3 सेकंड 5-6 सेकंड वेट घेईल आणि तुम्हाला जे आधार ऑथेंटिकेशनवर तुम्हाला हे रिडायरेक्ट करेल. तर इथं तुम्हाला तुमचा आधार कार्ड नंबर आहे
टाकायचा. आणि लक्षात घ्या, आधार कार्डला तोच मोबाईल नंबर लिंक पाहिजे तर तुमचं ते होणार आहे. आणि आधार कार्डनी जे तुमचं मतदान कार्ड यावर नाव हे सेम पाहिजे. तर माझा आधार कार्ड नंबर टाकून गेट OTPवर क्लिक करतो. तुमच्या आधार कार्डला जो मोबाईल नंबर लिंक आहे म्हणजे जो तुम्ही दिला आहे त्यावर OTP जाऊन OTP टाकून घेऊया आपण. आणि खालचा तो बॉक्स आहे हिअर बाय त्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. तो OTP टाकला आपण 6 अंकी OTP येईल. आणि यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला तर सबमिट बटनावर क्लिक करायचं आहे. 4 अंकी OTP आला आहे. आणि सबमिट बटनावर क्लिक केल्यानंतर बघा तुम्ही खाली यायचे, तुमच्या मोबाईलवर OTP आला आणि सबमिट बटनावर तुम्हाला क्लिक करायचं. तर बघा सबमिट बटनावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला पुढचे काही वेट करा आणि तुम्हाला बघा इथे ऑप्शन येतो आहे तुमचं झालेलं आहे सक्सेसफुल. बघा आता तुम्ही डाउनलोड करू शकता. तर त्यानंतर परत तुम्हाला त्या वेबसाईटवर यायचं आहे जी आपण पहिली ओपन केली. तिथं इपिक डाउनलोड ऑप्शन बघा, इपिक यावर तुम्हाला तुमचा जो मतदान कार्ड नंबर टाकायचा आहे. बघा आता मोबाईल नंबर चेंज झाला आहे आपला. तुमचा लिंक नसेल तर पहिला लिंक करा, मग ही प्रोसेस करा. मी पहिली दाखवली ती. तर आता इपिक नंबर आपण टाकून घेऊया म्हणजे तुमचा मतदान कार्ड नंबर टाकला आहे माझा. आणि सिलेक्ट स्टेट म्हणजे तुमचं जे स्टेट आहे टाका. आपलं महाराष्ट्र आहे तर आपण महाराष्ट्र स्टेट टाकून घेऊया आणि सर्च बटनावर क्लिक करायचं. बघा आता पूर्ण डिटेल माझ्या आलेलं आहे ह्या ठिकाणी. तर तुम्ही खाली या. आता सेंड OTP बटन बघा माझा मोबाईल नंबर चेंज झाला आहे. आता तुम्ही तो मोबाईल नंबर चेंज केला आहे आता त्यावर OTP जाणार आहे. तर बघा आता OTP गेला आहे माझ्या मोबाईल नंबरवर. तुम्ही आता लिंक केलं तर बघा आपण आधी तर त्यावर OTP गेला आहे. आणि आता तो OTP मला आलेला आहे. काही वेळ वेट करा, 1-1.5 सेकंद 1 मिनटं. तर OTP आला आहे मला. तो OTP आपण टाकून घेऊया. तर बघा आता OTP आला, OTP टाकला आणि त्यानंतर व्हेरीफाय बटन तुम्हाला क्लिक करायचं आहे साईडने. तर बघा आता OTP टाकला आणि व्हेरीफाय बटनावर क्लिक करू. तर बघा अशा प्रकारे तुम्हाला ऑप्शन येतो आहे डाउनलोड इपिक. तर याच्यावर क्लिक करा आणि डाउनलोड सेक्शन तुमचं अशा प्रकारे इपिक कार्ड हे डाउनलोड होईल. तर तुम्ही अशा प्रकारे नवीन मतदान कार्ड काढू शकता. तर तुम्ही नवीन असेल चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. तुम्हाला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करून ठेवा. काय अडचण असेल तर व्हिडिओच्या खाली कमेंट करा, मी नक्की सोल्युशन देईन. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.